सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे। धावत्या रेल्वेत एका महिलेनं आपल्याकडे एकटक का पाहताय असा जाब विचारताच तिच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला असून प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका डेली अशाच न्यूज बघण्यासाठी। व्हिडिओनुसार काही तरुणी रेल्वे डब्यात प्रवास करत असताना एक पुरुष प्रवाशाच्या वागणुकीमुळे अस्वस्थ झाल्या। संबंधित व्यक्ती सुमारे 2.5 तासांपासून त्यांच्याकडे एकटक पाहत असल्याचा त्यांनी आरोप केला। या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणींनी त्या व्यक्तीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याला जाब विचारला। 2.5 तासांपासून का पाहताय असा प्रश्न विचारत त्याच्या वागणुकीवर आक्षेप घेतला। यानंतरची परिस्थिती अचानक बिघडली। आरोपी वरच्या सीटवरून खाली उतरला आणि वाद वाढताच त्याने व्हिडिओ शूट करणाऱ्या महिलेच्या थोबाडीत मारली। या घटनेनंतर महिला घाबरलेल्या अवस्थेत तुम्ही हात कसा लावला असा सवाल करताना ऐकू येत आहेत। हा व्हिडिओ व्हायरल होता सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। अनेकांनी रेल्वे प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली। काही वापरकर्त्यांनी घटनेदरम्यान इतर प्रवासी उपस्थित असूनही कोणी हस्तक्षेप न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। लोक बघत राहिले पण कोणी मदत केली नाही अशी टीका करण्यात आली। या घटनेनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। रेल्वे प्रशासनाकडून आरपीएफ हेल्पलाईन आणि तक्रार प्रणाली उपलब्ध असली तरी अशा घटनांमध्ये प्रवाशांनीही सतर्क राहणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। प्रवाशांनी अशा प्रकारे रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती देणे, हेल्पलाईनचा वापर करणे किंवा अधिकृत माध्यमांद्वारे तक्रार नोंदवणं गरजेचं असल्याचंही सांगितलं जात आहे।